ती एक्झाम हॉलमध्ये येऊन बसते. बसल्यानंतर लक्षात येतं का ती पेन आणायला विसरली आहे. एवढ्यात एक छोटीशी मुलगी धावत धावत त्या मुलीकडे येते आणि हात पुढे करून म्हणते, "मम्मी, पेन." वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, "ओ मम्मी, संतूर बिंतूरची काही कमाल नाही. नापास झाली होती 8 वेळा." नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो. सासू, किती वेळा सांगितले की ती आता तुमच्याकडे येणार नाही म्हणून? मग दररोज का फोन करता? जावई, ऐकून छान वाटतं म्हणून. मुलगा, बाबा, मला परीक्षेमध्ये 90% भेटले तर तुम्ही काय कराल? वडील, मी आनंदाने वेडा होईन. मुलगा, हीच भीती होती म्हणून नापास झालो. तुम्ही वेडे झालात तर आम्हाला कोण सांभाळणार? बंड्याची बायको मरते. बंड्या भलता जोराजोरात रडतो. खंड्या त्याचं सांत्वन करत बोलतो. खंड्या, भाऊ, तुला काही पाहिजे का? बंड्या, मला लॅपटॉप पाहिजे. खंड्या, का बरं भाऊ? बंड्या, फेसबुकवर सिंगल असं लिहायचंय. पत्नी, मी 5-6 दिवसांसाठी माहेरी चालले आहे. पती, पण तू नक्की कधी येशील? पत्नी, ते सांगणार नाही. तुम्हाला सरप्राईज आहे. पती, अगं सांग, नाहीतर कदाचित तुला सरप्राईज मिळेल. शिक्षक, तुला एखाद्या लढाईबद्दलची माहिती आहे का? चिंटू, हो. शिक्षक, कोणत्या? चिंटू, आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे. संधी म्हणजे काय? बायकोच्या गालावर डास बसणे. आजकल टीवी पर साबुन की ऐड देखकर पता ही नहीं चलता है कि नहाना है या खाना है. दूध, मलाई, केशर, बादाम युक्त. पिक्चरमध्ये दोघे एकमेकांना धडकले तर प्रेम होतं. काल मी एकीला धडकलो तर ती म्हणाली, डोळे बिळे फुटले का? असं कुठं असतंय वय? स्पीड वाढवताच गाडी बंद पडली व बायको हसायला लागली. नवरा, काय झालं हसायला? बायको, काही नाही हो, काल रात्रीची गोष्ट आठवली.